राज्यातल्या सुमारे 12 लाख शेतकऱ्यांना ऐन दिवाळी धनत्रयोदशीलाच लक्ष्मी दर्शन। शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा। दिवाळीच्या मुहूर्तावर धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा। मुख्यमंत्री देवेंद्र कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते की कर्जमाफी कधी होणार त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे। बघा, दिवाळी निमित्त तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा, शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आली। ती म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांचा सर्व सरसकट कर्जमाफ आता सरकार करण्यात येणार याची त्यांनी घोषणा केली आहे। दिवाळीला शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार आता सरकारने हे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना डबल खुश करणार आहे। 2 ऑगस्टला पीएम किसानचा हप्ता तुम्हाला 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9 सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये देखील आला। आता आणखी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता वाढ करून मिळणार आहे। याचबद्दल पीक विमा 2022 ते 24 रखडलेल्या शेतकऱ्यांना काहींना मिळाला तर काहींना 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण खात्यांमध्ये नुकसान भरपाईचे पैसे त्यांना मिळणार आहे। बघा, सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असलेले इथं पाहायला मिळत आहे। त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना येणाऱ्या दिवसाच्या कालावधीमध्ये दिवाळीच्या निमित्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इथे दिवाळी निमित्त तुमचं तोंड गोड करणार आणि तुमचं सर्व 2 लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात येणार आहे असल्याची मोठी माहिती त्यांनी सांगितलेली आहे। परंतु सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार नाही। फक्त 20 जिल्ह्यांचीच कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर करण्यात येणार आहे। उरलेल्या जिल्ह्यांची थोडी वाट इथं त्यांना पाहावं लागणार आहे असल्याची मोठी माहिती त्यांनी देखील इथं सांगितलेली आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंतचं कर्जमाफी तर करण्यात येणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या नियमानुसार इथं बाहेर काढलं जाणार आहे याची सविस्तर अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या बँकांची कर्जमाफी करण्यात येणार आहे सर्व सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे। बघा, शेतकऱ्यांसाठी इथं सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्याला म्हणावं लागणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं कर्जमाफी आज होईल उद्या होईल इथं भरपूरसे शेतकरी वाट बघत होते परंतु त्यांची कर्जमाफी झाली नाही। आता सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाल्या। 20 जिल्ह्यांची कर्जमाफी दिवाळीच्या निमित्त होणार आहे। कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार लक्ष देऊन बघायचं आहे। 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिवाळीच्या निमित्त देणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली। सगळ्यात महत्त्वाचा अपडेट त्यांनी आपल्याला दिलेला आहे। येणाऱ्या दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त 20 जिल्ह्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट त्यांनी सांगितलेली आहे। त्यामुळे आता सरसकट 20 जिल्ह्यांची इथं कर्जमाफी होणार आहे। 2 लाख रुपयापर्यंतचं तुमचं सर्व कर्ज माफ होणार आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे, त्यापैकी 36 जिल्ह्यांपैकी फक्त 20 जिल्ह्यांची इथं कर्जमाफी होणार आहे। फक्त 20 जिल्हे यामध्ये पात्र ठरवण्यात आलेले आहे। बघा शेतकरी मित्रांनो, उरलेल्या जिल्ह्यांची कर्जमाफी कधी होणार ते देखील मी तुम्हाला सांगतो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर बघा शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघायचं की 20 जिल्ह्यांची यादी कशी असणार आहे, कर्जमाफी कोणकोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहे। 36 जिल्ह्यांपैकी 16 जिल्ह्यांमध्ये अजून इथं शेतकऱ्यांना वाट पाहावं लागणार आहे। फक्त 20 जिल्ह्यांमध्येच कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट सरकारने सांगितलेली आहे। बघा, 20 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली। तुम्हाला पण ते लगेच मी सांगणारच आहे। बघा, या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंतचं सरसकट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। 20 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज आता दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माफ करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट इथं समोर आली आहे। बघा, सरकारने निवडणुकीच्या आधी इथं सांगितलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सर्व सातबारा कोरा करणार, शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं सर्व कर्ज माफ करणार। आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, बघा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा पूर्णपणे संकल्प आहे, कारण की शेतकरी यांनी आम्हाला निवडून दिलं आणि आम्हाला सत्तेवर बसवलं म्हणून भरभर आम्ही त्यांचे आभार मानू शकतो आणि कर्जमाफी करून त्यांचे आभार आम्ही फिटवण्याचे हे प्रयत्न करू शकतो। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना अजिबात इथं विसरणार नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार, दिवाळीला करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। फक्त प्रॉब्लेम झाला तो म्हणजेच की बघा लाडकी बहीण योजना काढल्यामुळे आपल्या तिजोरीमध्ये निधी नव्हता, परंतु कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या जवळपास 1,20,000 कोटीची निधी सरकारने मागवण्यात आलेली आहे। म्हणजे दिवाळीपर्यंतचे फक्त शेतकऱ्यांचीच कर्जमाफी आपण करणार असं आपलं टार्गेट असणार आहे। त्यांनी
त्यांनी सांगितलेलं आहे की बघा सर्व शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी आपण करणार आहोत। या 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे, बाकी जे 16 जिल्हे असणार आहे त्यांना नंतर आपण कर्जमाफी करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करणार असल्याची मोठी अपडेट सरकारने आता सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे, कारण की तुमचं कर्ज माफ होणार आहे, परंतु याच 20 जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी होणार आहे। तसेच सरकारने एक मोठी अपडेट इथं दिली आहे, ते म्हणजे गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांचं खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, अन्यथा चुकीच्या मार्गाने शेती पिकाच्या नावावर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल आणि चुकीच्या मार्गाने तुम्ही कर्जाचा यूज केला असेल आणि शेती पिकाच्या नावावर तुम्ही कर्ज काढलं असं सांगितलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त कर्जमाफी मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। 20 जिल्ह्यांची यादी आता सरकारने जाहीर करून टाकली। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 20 जिल्ह्यांची यादी इथं वाचून सांगितलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे, कारण की शेतकरी मित्रांनो 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी कर्जमाफी होणार आहे। आता बघा पहिलं जे थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या आपण इथं बघून घेऊया। तर बघा 90 लाख इथं या ठिकाणी शेतकरी थकीत शेतकरी कर्जदार असे असणार आहे। त्या शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी इथं करणाऱ्या सरकारच्या माध्यमातून सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। निवडणुकीच्या आधी ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बघा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्र्यांनी इथं सांगितलेलं होतं की आपल्याला कर्जमाफी करायची आहे, आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, तर त्यांनी आता कर्जमाफीचा शब्द हे पाळवण्याचा टाइम आलेला आहे आणि कर्जमाफी करणार असं त्यांनी घोषणा केलेली आहे। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं तुमचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्जमाफ आम्ही करू आणि आव्हान दिलं आहे, तर हे आव्हान आम्ही पूर्ण करू असं त्यांनी सांगितलेलं होतं। बघा शेतकरी मित्रांनो, आता तुमची कर्जमाफी होणार आहे, दिवाळी निमित्त होणार आहे। फक्त तुम्हाला जिल्ह्यांची यादी बघायची आहे, त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया। तर बघा मी तुम्हाला 20 जिल्ह्यांची यादी सांगत आहे। बघा पहिला जिल्हा यामध्ये असणार आहे नागपूर, दुसरा असणार आहे चंद्रपूर, त्यानंतर सोलापूर, सातारा, सांगली, त्यानंतर वर्धा, अकोला, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली, त्यानंतर नंदुरबार, लातूर, बीड, बुलढाणा, त्यानंतर उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर। त्याचबरोबर बघा शेतकरी मित्रांनो, या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। छत्रपती संभाजीनगर, तर या सर्व जिल्ह्यांची कर्जमाफी इथं सरकार करणार आहे। बघा तुम्हाला एकच काम करून घ्यायचं आहे, दिवाळीपर्यंत कर्जमाफी तुमची होणार आहे। त्या अगोदर तुम्हाला या कर्जमाफीसाठी तुमचं आधार कार्डला अपडेट करून घ्यायचं आहे। 10 वर्षाच्या आतील तुमचं आधार कार्ड असेल किंवा तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे। त्या व्यतिरिक्त तुमच्या बँक पासबुकवरती तुमच्या जे काही कर्जाच्या डॉक्युमेंटवरती आणि तुमच्या आधार कार्डवरती पॅन कार्डवरती सारखेच नाव असायला पाहिजे आणि तुमची जन्मतारीख पूर्ण असायला पाहिजे, तुमच्याकडे पिवळं व केसरी राशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे। अन्यथा तुम्ही चुकीच्या मार्गाने कर्जमाफीचा अर्ज केला आहे हे तुम्हाला समजलं जाणार आहे, म्हणून तुमचे सारखे नाव असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार। तुमचे सारखे नाव नसेल आणि नावामध्ये काही गडबड असेल, चुकीची मिस्टेक असेल तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, अशा प्रकारे सरकारने स्वतः सांगितलेलं आहे। तर कर्जमाफी संदर्भातील अशा पद्धतीची माहिती आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।